पण विदायक सिनेमा आपल्याला माहित असला तरी आपण परत परत बघतो आणि स्वतःला घाबरून घेतो. तसं आज मी सारी नाटक राहतेच असं आई म्हणाली. मी प्रेमाकडे तयार होते. बाबांकडे यावर कधी सक्षम मागायला नाहीये. लग्नानंतर एकदाच मी साडी मिळेल. एका साडीसाठी 3 तास गेले होते. आईला कोणता कलर हवा ते कोणालाच कळलं. एकदाची मी साडी घेतली आणि बाबा घरी आले तर बाबा म्हणतात लग्नाला बघताना सुद्धा मी तुला विचार केला. आई उद्या परत निघाली बाजाराला साडी बदलायला. हवेच माझ्या बाबांनी असते कागदावर बाजारात अशा पद्धतीनं आईचीच गेली साडी बदलायला. आई आणि तेव्हा मावशी साडी घ्यायला गेली. दुकानात गेल्याबरोबरच आईने ऑर्डर सोडली. गुलाबी किंवा व्हाईट कलरच्या साड्या दाखवा. साधारण 700-800 पर्यंत. मग काय एवढं सांगितल्यावर दुकानदारांनी गुलाबी आणि ऑफ व्हाईट कलरचा ढिगच लावला. आम्हाला त्याच्या आड जाऊन दुकानदाराला बघायला लागलं. तिच्या काळी टाक असायची. त्या टाकून येणार आणि बसायची. त्या शाळेमध्ये कोणीही असतं. या अशांचा कलर आहे तुम्हाला. दुकानदार म्हणाला. तेवढ्यात मावशी म्हणाली सुरकटी कलर आहे. नारळाचं दूध कसली सुरकटी. ती गोठणी आहे ना. तेवढ्यात दुकानदार म्हणजे टपकला. 4 दिवस सासूच्या अशाच साड्या असतात हे ऐकून आई जाम खुश. आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. दुसऱ्या दुकानात गेल्याबरोबरच आईने चटणी कलर दाखवून दुकानदार बोलला ठीक आहे. आई बोलली हे काय चटणीची मिरची त्याला परत हिरवी हवी. काळपट्ट हिरवा तसा नाहीये बाई. आणि दुसऱ्या दुकानात दुकानाच्या पायऱ्या चढताना या म्हणून दुकानदाराची मला यायची. तेवढ्याच आई कोणत्या तरी लांबवरच्या साड्या काढायला सांगते. ती वाली राखाडी कलरची काळ्या बॉर्डरची साडी दाखवा. तिच्या साडीची फिकट शेवाळी फर. आईला ते 2 कलर खूपच आवडतात. एक ते राखाड ओसारसारखा आणि दुसरा तो शेणात पीठ मिसळल्यासारखा. मावशी म्हणली इंग्लिश कलर आहे ते. मावशीला पण जेवढं कळाले नाही ना. मावशी तिला इंग्लिश कलर म्हणली. मग आम्ही इंग्लिश साड्या घेऊन मस्तपैकी चॉकलेट आईस्क्रीम खाऊन घरी येऊन बाबा